नमस्कार बालमित्रांनो, काय मग कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आठवड्याचा उपक्रम ई ज्ञानदीप. या आठवड्यामध्ये आपण ल अक्षराने सुरू होणारे शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा मुलांनो, हे काय आहे? अगदी बरोबर, लसूण आहे. आणि ल अक्षराने सुरू होणारा आपला पहिला शब्द आहे लसूण. बरं का मुलांनो, लसूणचा वापर आपली आई स्वयंपाकामध्ये करते. म्हणजे आई मासे बनवत असेल, कधी भाजी बनवत असेल किंवा डाळ बनवत असेल, वरण बनवत असेल तर फोडणी देण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. याचा रंग पांढरा असतो. आणि बरं का, त्यामुळे सुद्धा जेवणाला चांगली चव येते. तुम्ही आता माझ्या मागे म्हणा बघू, लसूण. खूप छान, अगदी बरोबर. यानंतर ल अक्षराने सुरू होणारा दुसरा शब्द आहे लिंबू. बरं का मुलांना, लिंबू हे फळ चवीला आंबट असतं. याचा रंग वरून पिवळा असतो. आणि लिंबू पासून सरबत सुद्धा बनवतात बरं का मुलांना. चला तर माझ्या मागे म्हणा पाहू, लिंबू. खूप छान, अगदी बरोबर. त्यानंतर ल अक्षराने सुरू होणारा शब्द आहे लाडू. बघा मुलांनो, लाडू हे चवीला गोड असतात. हा एक गोड पदार्थ आहे. आणि तुम्हा सर्वांना लाडू आवडतात की नाही? चला तर मग माझ्या मागे म्हणा, लाडू. खूप छान, अगदी बरोबर. मुलांनो, यानंतर ल ने सुरू होणारा शब्द आहे लाटणे. बघा, लाटण्याचा उपयोग आई चपात्या बनवताना करते. तुम्ही लाटणे स्वयंपाकघरात पाहिले आहे की नाही? आणि लाटणे ही लाकडाची बनवलेली असते. चला तर मग माझ्या मागे म्हणा भाऊ, लाटणे. अगदी बरोबर. खूप छान मुलांनो. यानंतर पुढचा शब्द आहे लेझिम. बरे का मुलांनो, लेझिम हे एक वाद्य आहे आणि ते वाजवल्यानंतर आवाज येतो. आपण 1 ते 10 अंक लेझिम वर म्हटलेले आहेतच. चला तर मग माझ्या मागे म्हणा पाहू, लेझिम. खूप छान, अगदी बरोबर मुलांनो. अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण ल अक्षराने सुरू होणारे लसूण, लाटणे, लिंबू, लाडू, लेझिम हे शब्द पाहिले. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का? ल अक्षराने सुरू होणारे आणखी शब्द शोधा आणि मला सांगा. चला तर मग आता भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.